Yes, dear all, really sorry for the office network problem. I think so. There are some work is going on in the network, so that's why every day at 6 o'clock there is a network problem. So we'll reschedule our meeting timings from tomorrow onwards. कल से हम मीटिंग 5 से 6 लेंगे. तो क्या है कि ये जो नेटवर्क का इशू हो रहा है, that will not will suffer. Okay. So really thank you for your understanding and your present till now. That's a really great thing for us. Really thank you for joining the meeting and everything. We'll start our session right now. Okay. येस, लक्षात घ्या. आपण कुठे होतो? आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती होतो आणि आपण ठरवलं की जिथे जिथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे 30 मिनिटावरती त्या ज्या इम्पॉर्टंट लाईन्स आहेत त्या आपण मार्क करणार. फर्स्ट थिंग लक्षात घ्या, आपण ही फर्स्ट लाईन मार्क केली कारण की इथे मार्केटने मल्टिपल टाइम्स रेजिस्टन्स आधी घेतला होता पास्ट मध्ये. लक्षात घ्या, इथे रेजिस्टन्स घेतला होता, नंतर इथे सपोर्ट घेतला, त्यानंतर पुन्हा इथे रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स घेऊन त्यानंतर त्याने ते इथे रेजिस्टन्स घेतला. ही कालची लाईन आहे, पण इथे ब्रेकआउट देऊन पुन्हा इथे रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा इथे सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा सपोर्ट, पुन्हा सपोर्ट. सो मल्टिपल टाइम्स इथे सपोर्ट घेतला म्हणून इम्पॉर्टंट लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याकडे हा खालचा सपोर्ट आहे, कारण की लक्षात घ्या ज्यावेळी मार्केट खालनं वर येत होतं त्यावेळेला इथे त्याने मल्टिपल टाइम्स रेजिस्टन्स घेतला होता आणि ज्यावेळी वरतून खाली जात होतं त्यावेळी इथे सपोर्ट घेतला होता. त्यामुळे ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे मार्केटसाठी. लक्षात घ्या, या दोन्ही लेवल्स आपल्याकडे मार्क असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या चार्टमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की गोल्डच्या नेक्स्ट लेवल काय असू शकतात. वी शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट द थिंग्स. लक्षात घ्या, ही लेवल जर ब्रेक झाली, लक्षात घ्या, वी शुड बी रेडी फॉर एव्हरीथिंग. लक्षात घ्या, आपल्या चार्टवरती कोणत्याही स्क्रिप्टवरती काम करताना या गोष्टी सदैव तयार असणं फार आवश्यक आहे मित्रांनो. तर आणि तरच आपल्याला या गोष्टी परफेक्टली करता येतात, अदरवाईज नाही. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींसाठी तयार असणं फार आवश्यक आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आता आपण काय करतो लक्षात घ्या, आणखीन याच्या खाली जर मार्केट आलं तर मार्केट कुठे थांबू शकेल याची आपण काळजी घेतोय. जर याच्या खाली मार्केट आलं तर लक्षात घ्या, हा एक सपोर्ट आहे जिथे मार्केटने एक चांगला सपोर्ट घेतला होता आणि 3300 ची एक चांगली लेवल आहे. 3300 ते 3305 जिथे मार्केटने एक चांगला सपोर्ट घेतला होता. सो राईट नाव लक्षात घ्या, इकडे एक 50 पॉईंट पर्यंतच्या लेवल आपण मार्क केलेल्या आहेत. गोल्डमध्ये दिवसामध्ये अप्रॉक्सिमेटली जर आपण विचार केला गोल्डची व्हॉलिटिलिटीचा, तर गोल्डमध्ये दोन्ही बाजूला अप्रॉक्सिमेटली 50-50 पॉईंटची मुवमेंट नॉर्मली अपेक्षित असते. अप्रॉक्सिमेटली 60 ते 70 पॉईंट आणि मॅक्झिमम 50 पॉईंट खाली 50 पॉईंट वरती अशी अप्रॉक्सिमेटली 100 पॉईंटची मुवमेंट होण्याची दाट शक्यता असते. याच विचाराने लक्षात घ्या, याच विचाराने आपण काय करतोय, याच विचाराने आपण असं ठरवतोय की जर समजा 100 पॉईंटची मुवमेंट झाली तर खाली 50 पॉईंट पर्यंत आपल्याकडे सपोर्ट कोणते आहेत हे मार्क असले पाहिजेत. त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर मार्केटने या आधी कोणकोणत्या लेवलपासून रिजेक्शन घेतलं होतं त्या लेवल्स आपल्याकडे मार्क असल्या पाहिजेत. लक्षात घ्या, त्यासाठी आपण मार्क करणार आहोत. लक्षात घ्या, या लेवल्स जिथे मार्केटने रेजिस्टन्स घेतला होता. लक्षात घ्या, बघा ही लेवल्स इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे आणि अत्यंत परफेक्टली. आता याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. लक्षात घ्या, तुम्हाला कधी वाटेल की इथे आपण मार्क करावी, राईट, काही ना वाटेल ह्याच्या हायला मार्क करावी. दॅट इज ओके, परफेक्टली ओके. थोडंफार मागे पुढे 100% होतं. लक्षात घ्या, एक्झॅक्टली 100% वर्कआउट होत नाही. पण व्हॉट एव्हर वी आर फेसिंग, व्हॉट एव्हर वी आर मार्किंग, इट शुड बी ऍज पर अवर अंडरस्टँडिंग की मार्केटने जिकडनं रेजिस्टन्स घेतलाय त्या लेवल्स आपण परफेक्टली व्हेरी पर्टिक्युलरली व्यवस्थित मार्क करू शकलो पाहिजे. लक्षात घ्या, ही एक लेवल झाली कारण इकडे मार्केटने प्रिव्हियसली पण रेजिस्टन्स घेतला होता, इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय. लक्षात घ्या, एक लेवल आपली इथे मार्क झालेली आहे. यानंतरचा जर आपण विचार करायचा म्हटलं की याच्यावरती कोणती लेवल आपण मार्क करू शकतो, लक्षात घ्या, इथे सुद्धा मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला होता, त्यामुळे इथे सुद्धा आपण एक रेजिस्टन्स मार्क करू शकतो. आपण कॉपी करून त्याला पेस्ट करूया. लक्षात घ्या की बघा एक्झॅक्टली इथे रेजिस्टन्स लेवल आलेली आहे. या दोन लेवल झाल्या. या दोन लेवलच्या वरती जर मार्केट गेलं मित्रांनो तर मात्र आपल्याला आणखीन एक लेवल भेटू शकते याच्यावरती, जी इथे आहे. बघा, आपण इथे या 3 लेवल्स मार्क केल्या, खाली 3 लेवल सपोर्टच्या मार्क केल्यात, वरती 3 लेवल रेजिस्टन्सच्या मार्क केल्यात. लक्षात घ्या, आता आपण बघूया की या ज्या लेवल्स आपण मार्क केल्यात त्या काल वर्क झाल्या का. तर बघा लक्षात घ्या, काल मार्केटने इकडनं थोडंसं रिजेक्शन घेतलं, पुन्हा वरती गेलं, याच लेवलच्या आसपास मार्केटने रिजेक्शन घेतलं, इथे थोडासा सपोर्ट घेतला, बाउन्स बॅक केलं, नंतर पुन्हा खाली आलं, इथे सपोर्ट घेतला, पुन्हा बाउन्स बॅक केलं, ही लेवल ब्रेक झाली, असा खोटा ब्रेकआउट दिला,
पुन्हा इथून खाली आलं आणि पुन्हा याच रेंजमध्ये मार्केट आहे. म्हणजे या लेवल्स खूप चांगल्या प्रकारे वर्क होतात हे आपल्याला लक्षात येते. लक्षात घ्या. म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या ज्या काही सर्व लेवल्स आहेत त्या मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मार्क करायचे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे मित्रांनो. याच्यापेक्षा छोट्या टाइम फ्रेमवरती मार्क केलेल्या लेवल्स मल्टिपल लेवल्स असतात आणि त्याचा तितकासा उपयोग होत नाही. आणि म्हणून कमीत कमी वरती 50 पॉईंट आणि खालती 50 पॉईंट दोन्हीकडे आपल्याकडे वरती 3 रेजिस्टन्स, खाली 3 सपोर्ट आपल्याकडे आपल्या चार्टवरती मार्क असलं पाहिजे. जे मार्केटची करंट प्राइस चालू आहे त्याच्यावरती 3 रेजिस्टन्स आणि खाली 3 सपोर्ट आपल्याकडे मिनिमम मार्क असले पाहिजेत. हा झाला पहिला मुद्दा. लक्षात घ्या. यानंतर लक्षात घ्या, आता आपण 30 मिनिटावरती सपोर्ट रेजिस्टन्स तर डेफिनेटली मार्क केलेले आहेत. लक्षात घ्या. यानंतर आपल्याला इथे काही इंडिकेटर्स वापरायचे, ज्या इंडिकेटरच्या मदतीने आपण ट्रेडिंग करताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. लक्षात घ्या. काल आपण आपल्या MT5 वरती आपण इंडिकेटर लावले होते, 3 मुव्हिंग ऑरेंज लावले होते. इथे आपण एकाच इंडिकेटरमध्ये 3 मुव्हिंग ऑरेंज लावू शकतो. लक्षात घ्या. मुव्हिंग ऑरेंज रिबन म्हणून एक इंडिकेटर येतं, मुव्हिंग ऑरेंज रिबन. लक्षात घ्या. हे मुव्हिंग ऑरेंज रिबनचे इंडिकेटर आहे. त्यानंतर एकाच वेळी आपल्याला 4 मुव्हिंग ऑरेंज लावता येतात. 20, 50, 100, 200. इथे आपण 100चं जे मुव्हिंग ऑरेंज आहे ते ऑफ ठेवलेलं आहे आणि आपण इथे 20, 50 आणि 200चं मुव्हिंग ऑरेंज ऑन ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. तर आपण इथे बघा, आता याच्या सेटिंगमध्ये जर आपण गेलो तर सेटिंगमध्ये आपल्याला इथे 20, 50, 100, 200 असे 4 मुव्हिंग ऑरेंज दिसतात. इथे नॉर्मली SMA असतं, सिंपल मुव्हिंग ऑरेंज. तिथे आपण EMA करणार आहोत. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऑरेंज आपण वापरतो, त्यामुळे एक्सपोनेन्शियल 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 मुव्हिंग ऑरेंज करायचं आहे. क्लोज 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 20, 50, 100, 200. 100ला आपण डिसिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण काढलेलं आहे. 20ला आपण नॉर्मली ग्रीन कलर देतो, 50ला रेड कलर आणि 200ला ब्ल्यू कलर, जेणेकरून आपल्याला दोन्ही गोष्टी इझिली लक्षात येतील. आणि 20ला आपण नॉर्मली फॉलो करतो ग्रीन कलर, म्हणून तो आपल्या लक्षात राहावा म्हणून आपण तसं देतो. बाय रिसेटिंग वरती बघा हे नॉर्मल कलर येतात. त्याला जर आपण चेंज करायचं झालं तर EMA करून टाकायचं सगळं आधी. त्यानंतर 20, 50, 100, 200. 100ला आपण डिसिलेक्ट करतो. 20ला कलर सिलेक्ट करताना ग्रीन कलर, 50ला सिलेक्ट करताना रेड कलर आणि 200ला सिलेक्ट करताना ब्ल्यू कलर. या तिन्ही गोष्टी आपण सिलेक्ट केल्या, मार्क केल्या. जर तुम्हाला याच्यामध्ये 20ची लाईन आहे ती थोडीशी डार्क करायची असेल तर आपण इकडनं स्टाईलमध्ये जाऊन 20ची लाईन आहे ती थोडीशी डार्क करू शकतो. लक्षात घ्या. थिकनेस तिचा वाढवला, सेव्ह एज डिफॉल्ट केलं आणि ओके केलं. लक्षात घ्या. 20ची लाईन आपल्याला फॉलो करायची म्हणून आता लक्षात घ्या, आपल्याला या मुव्हिंग ऑरेंजचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण फॉलो करतोय, पण आपल्याला लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मार्केटमध्ये काम करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर शॉर्ट टर्म मध्ये आपण जे काही ट्रेड करतो, इंट्राडे ट्रेड्स, ते 5 मिनिटावरती आपण घेतो. ते अतिशय उत्तम आणि योग्य असतात, त्यात काही शंकाच नाही, वाद नाही, परफेक्टली ओके. पण जर आपल्याला पोझिशनल स्विंग ट्रेड घ्यायचे असतील तर लक्षात घ्या, तर मात्र अर्धा तास टाइम फ्रेम आणि त्याच्यावरची टाइम फ्रेम अतिशय उपयुक्त ठरते. अर्ध्या तासाने त्याच्या वरच्या टाइम फ्रेमवरती घेतलेले ट्रेड्स खूप चांगले टार्गेट्स देऊन जातात आणि खूप चांगल्या प्रकारे ते वर्कआउटही होतात. जर आपण बघितलं पास्ट हिस्ट्री, आपण पास्ट डेटावरून आपण ते व्हेरीफाय करू शकतो. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी अर्धा तासामध्ये ग्रीनने रेड कलरला क्रॉस केलेला आहे, लक्षात घ्या, त्यानंतर त्याने खूप चांगलं टार्गेट दिलेलं आहे. बघा, इकडनं ते इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. आपण एक टार्गेट मोजू शकतो त्या मेजरमेंट टेपने. लक्षात घ्या, इकडनं ते इथपर्यंत बघा 63 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे, 63 पॉईंट, ही अतिशय उत्तम मुवमेंट झालेली आहे. लक्षात घ्या. तर याच्यातले आपल्याला प्रत्येकाने आपापल्या अंडरस्टँडिंग नुसार, आपल्या श्युअरिटीनुसार आपण मिनिमम प्रॉफिट काढू शकतो किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत गेलं आणि कधीतरी तो स्टॉप लॉस हिट होऊ शकतो ज्यावेळी मार्केट खाली येतं त्यावेळेला, काही हरकत नाही. पण वी शुड एबल टू अंडरस्टँड की ज्या ज्या वेळेला आपल्याला स्विंग पोझिशनल ट्रेड घ्यायचा असतो तर आपण अर्ध्या तासाची जर टाइम फ्रेम फॉलो केली तर खूप चांगलं टार्गेट आपल्याला अर्ध्या तासाच्या टाइम फ्रेम वरती मिळतं. हे झालं स्विंग ट्रेडिंगसाठी. लक्षात घ्या मित्रांनो. आता हे आपण बघितलं की बाबा वरच्या दिशेला क्रॉस झाला आणि पॉझिटिव्ह क्रॉसवर झाला तेव्हा काय टार्गेट मार्केटने दिलं. जर आपल्याला निगेटिव्ह क्रॉसवर बघायचं असेल तर बघा, इथून लक्षात घ्या, इथे निगेटिव्ह क्रॉसवर झालेला आहे. इकडनं निगेटिव्ह क्रॉसवर मध्ये त्याने खाली टार्गेट दिलेलं आहे 54 पॉईंट्स. इट इज अ गुड पॉईंट्स. लक्षात घ्या, 54 पॉईंट्स आपल्याला इथे स्विंग पोझिशनल ट्रेड्स मध्ये मिळालेले आहेत. $54, इट इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. $54 ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मिळालेले आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा लक्षात घ्या, मार्केट इथे आपण क्लिअरली चेक करू शकतो. इथे थोडंसं मार्केट साईडवेज होतं, थोडा पॉझिटिव्ह क्रॉसवर भेटला, छोटंसं टार्गेट भेटलं, त्यानंतर पुन्हा निगेटिव्ह क्रॉसवर झाला. निगेटिव्ह क्रॉसवर नंतर मात्र त्यांनी इथे निगेटिव्ह मध्ये खूप चांगलं टार्गेट दिलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आपण जर या निगेटिव्ह टार्गेट पासून कॅल्क्युलेट केलं तर लक्षात घ्या, मार्केटने इथे 68 पॉईंट्स दिलेले आहेत जवळजवळ.
या क्रॉसओव्हर पासून ते इथपर्यंत जर आपण कॅल्क्युलेटर केले तर 64 पॉईंट्स अतिशय उत्तम टार्गेट आहे. लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये अर्ध्या तासाचे जर क्रॉसओव्हर तुम्ही फॉलो केलेत तर लक्षात घ्या, फक्त काय अर्धाचे क्रॉसओव्हर दिवसातनं मल्टिपल टाइम्स होत नाही. जर आपण 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तासच मार्केट वॉच करणार असू तर मात्र आपल्याला त्यावेळेला क्रॉसओव्हरच दिसणार नाही, कारण की तो त्यावेळेला ऑलरेडी क्रॉसओव्हर झालेला जर आपण बघितला तर मग नवीन क्रॉसओव्हर आपल्याला होताना दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला नवीन ट्रेड घेता येणार नाही. जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, जे जास्त वेळ ट्रेडिंग करतात, जे 3-4 तास, 5-6 तास मार्केट समोर बसतात, ते अर्धा तासाचे टाइम फ्रेम फॉलो करतात, जेणेकरून त्यांना एक स्विंग पोझिशनल ट्रेड मिळेल आणि एक चांगल्या ट्रेडमध्ये त्यांना चांगलं टार्गेट मिळू शकेल, याच दृष्टीने ते काम करतात. लक्षात घ्या, त्यामुळे याचा उपयोग अर्धा तासावरती प्रोफेशनल लोक करतात 100%. बघा, आता इथे ज्या वेळेला काल पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर झाला, इकडनं त्याने तर वन वे रॅली दिली, आपण इकडनं बघू शकतोय बघा, 95 पॉईंटची वन वे रॅली दिली. $95 एका ट्रेडमध्ये मिळणं ही काही खायची गोष्ट नाहीये मित्रांनो. आणि अतिशय उत्तमरित्या त्याने 95 पॉईंट्स वन वे दिलेले आहेत. 95 म्हणजे अप्रॉक्सिमेटली, लक्षात घ्या, अप्रॉक्सिमेटली 9-9.5 हजार रुपये झाले. विच इज अ व्हेरी गुड अमाऊंट. 9,000 रुपये एका ट्रेडमध्ये जर मिळत असतील तर विच इज अ रिअली गुड ना. पण हे असे ट्रेड गोल्डमध्ये सदैव मिळतात, कारण की गोल्ड खूप पोलाटाईल असतं आणि खूप चांगल्या प्रकारे रन होतो वरच्या दिशेला, खालच्या दिशेला, दोन्ही दिशेला. पण जर आपण क्रॉसओव्हर फॉलो केले तर आपल्याला हे चांगलं टार्गेट डेफिनेटली मिळू शकतं. लक्षात घ्या, त्यानंतर मार्केटने गोल्डने इकडनं रिव्हर्सल घेतलेला आहे, 100% रिव्हर्सल घेतलेला आहे. पण आपल्याला काय फॉलो करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, त्यामुळे आपल्याला फॉलो काय करायचं आहे, हे क्रॉसओव्हर जर अर्ध्या तासावरती आपण फॉलो करत असू तर आपल्याला खूप चांगले ट्रेड्स मिळतात. आता इथे बघा, मार्केट या दोन्ही मुव्हिंग एव्हरेज खूप जवळ आलेले आहेत, खूप जवळ आलेले आहेत, म्हणजे मार्केट साईडवेज आहे. याचा साधा स्टॅटिस्टिक सिंपल अर्थ, ज्या वेळेला दोन्ही मुव्हिंग एव्हरेज 20 आणि 50 एकमेकांच्या खूप जवळ येतात, दोघांमधलं अंतर फार कमी असतं आणि ते त्याच रेंजमध्ये मूव्ह होत असतं, त्यावेळेला मार्केट साईडवेज आहे असं त्याचा आपण प्रिलिमरी अर्थ काढू शकतो. म्हणजे आता मार्केट साईडवेज आहे. ज्या वेळेला मार्केट कुठलाही मूव्ह देईल वरच्या दिशेला किंवा खालच्या दिशेला, त्यावेळेला दोन्ही मुव्हिंग एव्हरेज मधलं डिस्टन्स आहे ते थोडं वाढत जाईल आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड मिळू शकेल. लक्षात घ्या, हे झालं अर्धा तासावरचं अनालिसिस. जर आपण 15 मिनिटावरती बघितलं तर 15 मिनिटावरती सुद्धा बघा, हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज एकमेकांच्या खूप जवळ आलेले इथे दिसत आहेत आपल्याला. जे 15 मिनिटावरती सुद्धा हे साईडवेजच आहे. 5 मिनिटावरती बघितलं तर 5 मिनिटावरती छोटे छोटे बारके बारके ट्रेड्स आपल्याला इथे मिळत आहेत, पण ते सुद्धा अजूनही साईडवेज झोन मध्येच आहे. ज्या वेळेला मार्केट एकतर ही रेंज ब्रेक करेल आणि इकडनं वरती जाईल, तेव्हा कदाचित मार्केट एक चांगला मूव्ह देईल, किंवा जर हा सपोर्ट ब्रेक केला मार्केटने तर खालच्या दिशेला मार्केट एक चांगलं टार्गेट देऊ शकेल. लक्षात घ्या, कोणत्या दिशेला मार्केट जाईल हे आपण ठरवू शकत नाही आणि त्यामुळे आपण हे प्री डिसाईड करायचं नाही की मार्केट इकडनं खालीच गेलं पाहिजे, वर गेलं पाहिजे. मार्केट ज्या दिशेला जाईल, ज्या दिशेला ट्रेंड दाखवेल, त्या दिशेला ट्रेड घेऊन आपण प्रॉफिट कमवला पाहिजे. हे सदैव लक्षात ठेवायचं की मला वाटलं किंवा माझं मन असं मला सांगताय म्हणून आपल्याला वाटेल तसं मार्केट मूव्ह होत नाही. मार्केट इथे आपल्याला त्याचं मुव्हिंग एव्हरेज आपल्याला दाखवतं क्रॉसओव्हर. पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर आहे तर मार्केट पॉझिटिव्ह जाण्याची शक्यता आहे, निगेटिव्ह क्रॉसओव्हर तर निगेटिव्ह जाण्याची शक्यता आहे, आणि त्याप्रमाणे ट्रेड घेऊन आपण प्रॉफिट कमवलं पाहिजे. तर लक्षात घ्या, याच्यामध्येच आता 5 मिनिटापेक्षा छोटा टाइम फ्रेम येतं, 3 मिनिटाचं टाइम फ्रेम फॉलो केलं तरी त्यामध्ये लक्षात घ्या, जेवढं टाइम फ्रेम छोटं तेवढं टार्गेट छोटे होत जातात. काम करायला काहीही अडचण नाहीये 3 मिनिटं 1 मिनिटावरती सुद्धा, पण जेवढं टाइम फ्रेम छोटं तेवढे टार्गेट्स छोटे होत राहतात, तेवढं त्याची जी मुवमेंट आहे ती स्मॉल लिमिट पर्यंत राहते. म्हणून आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती मोठे वन वे ट्रेड्स मिळतात का बघायचे असतात. पण जर समजा तुमच्याकडे खरंच वेळ नाहीये, कमी वेळ आहे किंवा कमी वेळात तुम्ही ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करताय, तर अशा वेळेला मात्र तुम्ही डेफिनेटली छोट्या टाइम फ्रेमचा वापर करू शकता. 3 मिनिटावरती सेम टाइम फ्रेम जर तुम्ही वापरलीत, 20 आणि 50, किंवा 1 मिनिटावरती जरी वापरलीत, लक्षात घ्या मित्रांनो, तरीही खूप चांगले टार्गेट्स मिळतात. पण फक्त लक्षात घ्या, आता समजा इथे आपण ट्रेड घेतला असता तर तो वरती गेला, पुन्हा खाली आला आणि पुन्हा खाली येऊन पुन्हा वरती गेला, इथे आपला कदाचित स्टॉप लॉस हिट झाला असता. किंवा काल आपण तसं ठरवलं होतं की डॉलरमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला मिनिमम 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवावा लागतो. जर 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला असता तर स्टॉप लॉस नसता झाला डेफिनेटली. बघा, इथे क्रॉसओव्हर झालाय म्हणजे इकडनं जर आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला असता तर तो 10 पॉईंटचा स्टॉप लॉस इथे आला असता. स्टॉप लॉस हिट झालाय का, तर नाही झालाय. व्हेरी गुड. पण त्याने टार्गेट किती दिलंय लक्षात घ्या, या क्रॉसओव्हर पासून आतापर्यंत 13 पॉईंटचं टार्गेट त्याने दिलेलं आहे.
पण लक्षात घ्या इथे आपले पेशन्स टेस्ट होतात. लक्षात घ्या मार्केटमध्ये पैसे खरंच सोप्या आणि सहज पद्धतीने मिळतात, पण त्यावेळेला फक्त आणि फक्त आपले पेशन्स टेस्ट होतात. आपण सिस्टमॅटिकली प्रॅक्टिकली अंडरस्टँड करूनच ट्रेड घेतले पाहिजेत आणि आपण आपल्या मनाशी ठाम असलं पाहिजे की बा डॉलर आपण जर गोल्डमध्ये ट्रेड करतोय तर आपल्या इथे मिनिमम $10 स्टॉप लॉस ठेवावा लागणार आहे, कारण तर आणि तरच आपल्याला चांगलं टार्गेट मिळू शकतं, अदरवाईज नाही. सो वी शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. लक्षात घ्या हे आपल्याला डेफिनेटली फायनल माइंडमध्ये फिक्स केलं पाहिजे की $10 छोटा स्टॉप लॉस घेऊन इथे आपल्याला काही उपयोगच नाहीये. सो वी शुड एबल टू अंडरस्टँड दॅट की इथे आपल्याला कमीत कमी 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायलाच हवा, अदरवाईज देर इज अ नो यूज ऑफ ट्रेडिंग. लक्षात घ्या त्याच्या छोटे स्टॉप लॉस ठेवले तर ते कधी लगेच हिट होणार, कारण की गोल्डचं फ्लक्च्युएशनच एवढं असतं की तिथे मिनिमम $10 मुवमेंट वर खाली कोणत्याही दिशेला होते आणि त्यामुळे $10 जर मोठे स्टॉप लॉस ठेवले असतील आपण $10 अप्रॉक्सिमेटली, तर आपले स्टॉप लॉस हिट होत नाहीत आणि आपल्याला पाहिजे त्या दिशेला एक चांगलं टार्गेट मिळतं. संतोष सोळंके, रामराम सर. फॉर 30 मिनिट्स एसएल टार्गेट कसे आहे सेट करावे सर? चेतन सर, डेफिनेटली सेम 10 पॉईंटचा स्टॉप लॉस इज इनफ फॉर एव्हरी मूव. लक्षात घ्या आपण 30 मिनिटाचे जे टाइम फ्रेम फॉलो करतो तिथे कुठलाही क्रॉसओव्हर झाला, लक्षात घ्या आता इथे साईडवेज आहे, पण ज्या वेळेला क्रॉसओव्हर झाला, लक्षात घ्या इथे क्रॉसओव्हर झाला आणि इकडनं खाली जर तुम्ही 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला असता तर बघा तो हिट झालाय का नाही झालाय, तिकडनं वरतीच गेलाय. सो दॅट इज अ गुड थिंग. आपल्याला डॉलर गोल्डमध्ये 10 पॉईंटचा स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे, पण टाइम फ्रेम जर मोठी घेतली तर आपल्याला होल्डिंगचे ट्रेड मिळतात, स्विंगचे ट्रेड मिळतात, ज्याच्यामध्ये आपण मोठं टार्गेट इझिली काढू शकतो. अदरवाईज आपल्याला तसे होल्डिंगचे ट्रेड मिळत नाही, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे बस. टाइम फ्रेम 15 मिनिटं फॉलो करा, 5 मिनिटं फॉलो करा, ऍडवाइजेबल आहे. लक्षात घ्या ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी 5 मिनिटाची टाइम फ्रेम फॉलो करावी, त्यांच्याकडे जास्त वेळ आहे ते 30 मिनिटाची टाइम फ्रेम फॉलो करू शकतात. 30 मिनिटांमध्ये स्विंग पोझिशनल चांगले ट्रेड्स मिळतात डेफिनेटली, पण त्यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे असायला हवा, हाच महत्वाचा मुद्दा आहे, बाकी काही. इथपर्यंतचं अनालिसिस क्लिअर आहे सगळ्यांचं? होपफुली थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू यू. लक्षात घ्या आपण सध्या आता गोल्डचा विचार करतोय म्हणून आपण गोल्डचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या कारण की लक्षात घ्या आपण लाईव्ह येतो त्याच वेळेला ट्रेड मिळेल याची काही गॅरंटी देता येत नाही, त्यामुळे तिथे आपल्याला अलर्ट राहावं लागतं की आपण ऑनलाईन आलोय म्हणजे त्याच वेळेला ट्रेड मिळेल. दिस इज नॉट शुअरिटी, पण तरीही जर मिळाला तर आपल्याला घेता आला पाहिजे, त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या इथे 1 मिनिटावरती तर चांगला ट्रेड मिळाला होता डेफिनेटली, या क्रॉसओव्हर इथे झाला होता बघा आणि इकडनं त्याने अजूनही चांगलं टार्गेट या बाजूला दिलेलं आहे वरच्या दिशेला. हरकत नाही, तुम्ही 1 मिनिटावरती पण ट्रेड करून चांगलं प्रॉफिट कमवू शकता, बट वी शुड एबल टू अंडरस्टँड दॅट की बाबा काय ट्रेड्स आहेत आणि कसं मिळतंय अकॉर्डिंगली दॅट. इथपर्यंत त्याने 14 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे, सो दॅट इज अ गुड थिंग. बट वी शुड एबल टू अंडरस्टँड की आपल्याला काय नक्की करायचंय, कशा प्रकारे ट्रेड घ्यायचे पर्यंत कळतंय सगळ्यांना? होपफुली थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू यू. लक्षात घ्या इथपर्यंत जे शिकवलं त्याच्यामध्ये काही शंका वगैरे असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. अचल, अमित निकम, अमित वाघ सर, अनिरुद्ध सर, अंजुम मॅम, चेतन सर, गौतम सर, गुलाब पवार सर, हर्षद सर, राहुल वाघमारे सर, शेखर सर, श्रीनाथ सर, सुनील वैश्यपायन सर, अमित शिंदे सर, विवो. एनीवन इफ इज हॅव्हिंग एनी डाउट्स दे मे कॅन आस्क. संजय सर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? सर हे ब्लू लाईन जर क्रॉस झाली रेडला किंवा ग्रीनला त्याचं काय इंडिकेशन आहे? 1 मिनिट सर, तुमचा आवाज मला क्लिअर आला नाही, बोला आता काय म्हणताय? सर हे जर ब्लू लाईन जे आहे 200 EMA ते जर रेडला किंवा ग्रीनला क्रॉस झाली तर त्याचं काय इंडिकेशन आहे? ब्ल्यू लाईनला म्हणताय? हो हो. ओके ब्ल्यू लाईनला ना, ठीक आहे सर, 1 मिनिट. सर ही जी ब्ल्यू लाईन आहे ना ही 200चं मुव्हिंग ऑरेंज आहे, लक्षात घ्या. आणि 200चं मुव्हिंग ऑरेंज 5 मिनिटावरती मल्टिपल टाइम्स आपल्याला असं दिसेल, 5 मिनिटं 15 मिनिटावरती मार्केटमध्ये ज्या वेळेला जो एक ट्रेंड चालू असतो त्यावेळेला त्या ट्रेंडमध्ये आता हे बाकीचे जे 2 मुव्हिंग ऑरेंज आहेत ते आपण थोडेसे ऑफ करूया. लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जर मी ऑफ केले दोन्ही
आणि याला ओके म्हटलं, तर लक्षात घ्या मार्केट ज्या ज्या वेळेला जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडमध्ये या 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजचं मल्टिपल टाइम्स वर जाताना सपोर्ट घेतं आणि खाली जाताना रेजिस्टन्स घेतं. ओके. संजय सर, हा, ओके सर. आलं का लक्षात? त्यामुळे 200चं मुव्हिंग ॲव्हरेज नॉर्मली आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती असा अंदाज बांधतो की जर कॅन्डल्स या 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असतील तर मार्केट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह वेला चाललंय. आणि जर या वेळेला एखादी कॅन्डल या 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज होते त्याला मार्केटचा ट्रेंड चेंज होतोय हे आपल्याला क्लिअरली कळावं म्हणून आपण 200चं मुव्हिंग ॲव्हरेज स्टँडर्ड, लक्षात घ्या, प्रोफेशनल ट्रेडर्स, प्रो ट्रेडर्स, मार्केटमधले बडे प्लेयर्स, मोठे प्लेयर्स 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला फॉलो करतात कारण की अप्रॉक्सिमेटली 200 कॅन्डलचं ते ऑरेज असतं आणि म्हणून 200 कॅन्डलच्या ऑरेजवरती मार्केट सिस्टमॅटिकली चांगल्या प्रकारे रिॲक्ट होतं. आणि म्हणून 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला आपण एक रेफरन्स लाईन म्हणून इथे ऑब्झर्वेशनसाठी ते ठेवलेली आहे की मार्केट ज्या वेळेला डाऊनफॉलला चाललंय त्यावेळेला ते मल्टिपल टाइम्स खाली गेलं तरी त्या 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला रेजिस्टन्स घेणार आणि ते तिकडनंच खाली येणार. बघा इथे तर खाली डाऊनफॉलमध्ये इकडनं डाऊनफॉल झाला, इकडे रेजिस्टन्स घेतलं, पुन्हा वरती गेलं, याचाच रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, पुन्हा खाली आलं, याचाच रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, पुन्हा खालून वर गेलं, याचाच रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा खाली आलं. दिसतंय का? येस सर, येस. इथे बघा लक्षात घ्या, कालपर्यंत खालीच होतं, नंतर ते पुन्हा वरती गेलं, फेक ब्रेकआउट देऊन पुन्हा खाली आलं, खालून पुन्हा वरती गेलं, वरती जाऊन पुन्हा इथे आधी सपोर्ट घेतला आणि मग त्याला ब्रेकआउट केलं, आधी रेजिस्टन्स घेतला आणि मग त्याला ब्रेकआउट केलं. लक्षात घ्या. तर 200च्या मुव्हिंग ॲव्हरेजला मार्केट खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट करतं आणि म्हणून ती एक रेफरन्स लाईन म्हणून आपण तिला यूज करतो. आपल्याला त्याचा ट्रेडिंगसाठी डायरेक्ट संबंध नाहीये, पण जो काही ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडमध्ये जर अप ट्रेंड असेल तर मार्केट तिकडनं सपोर्ट घेऊ शकतं आणि डाऊन ट्रेंड असेल तर तिकडनं रेजिस्टन्स घेऊ शकतं. ही रेफरन्स लाईन म्हणून आपल्याला 200चं मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचं आहे. ओके सर, सर. तर ही लाईन कशी लावायची हा अमित सर बोला, काय म्हणताय? 200ची? अमित सर काय बोलतो त्याच्यासाठी लावायचं. हॅलो, हा बोला ना या सर. 200च्या मुव्हिंग ॲव्हरेज कसे लावायचे? येस सर, एक मिनिट. 200चं मुव्हिंग ॲव्हरेज कसं लावायचं असं म्हणालात ना सर अमित सर? लक्षात घ्या, हे जे मुव्हिंग ॲव्हरेज रिबन आहे ना याच्यामध्ये एकाच वेळी आपल्याला 4 मुव्हिंग ॲव्हरेज लावता येतात, 20, 50, 100, 200 ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. तेच आपण लावलेलं आहे आणि सेटिंग मध्ये जाऊन आपण इथे फक्त 100चं ऑफ केलेलं आहे, 20, 50 आणि 200चं ऑन ठेवलेलं आहे. अमित वाघ सर, लक्षात आलं का? अमित वाघ सर, तुमचा काही वेगळा प्रश्न असेल तर चार्ट मध्ये विचारा सर. अमित वाघ सर, नो सर, नो डाउट्स एज ऑफ नाउ. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम सर. सुनील वेशेपॅन, व्हेरी नाईस सर, थँक्यू. ठीक आहे सर. एम ए रिबन, लक्षात घ्या, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ऍप्लिकेशन हे इंडिकेटर आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये ट्रेडिंग व्ह्यू तुम्ही ऑपरेट करत असाल तर तिथे मुव्हिंग ॲव्हरेज रिबन तुम्ही मोबाईलवरती लावू शकता. पण आपला जो काही MT5 आहे तिथून तिथे आपल्याला हे इंडिकेटर्स ट्रेडिंग व्ह्यूचे सगळे मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन करायचं आहे ते ट्रेडिंग व्ह्यू वरती करायचं आणि ट्रेड घ्यायचा आहे तो MT5 वरती घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते का मित्रांनो? आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे ते ट्रेडिंग व्ह्यू वरतून करायचं आणि ट्रेड घ्यायचे ते MT5 वरती घ्यायचे. अंजुम मॅम क्लिअर? ओके. अजून काही कोणाच्या शंका, कोणाचे डाऊट्स? फक्त आपण हे जे गोल्ड वगैरे करतात त्याच्यामध्ये बघू शकतो की आपण ते निफ्टी बँक निफ्टी मध्ये? अमित सर, निफ्टी बँक निफ्टी मध्ये सुद्धा 20 आणि 50चं मुव्हिंग ॲव्हरेज वर्क होतं डेफिनेटली. आलं का लक्षात? पण त्याची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे सर. निफ्टी बँक निफ्टीमध्ये त्याची व्होलॅटिलिटी गोल्ड एवढीच जास्त असते डेफिनेटली, पण त्याचा टाइम फ्रेम अंडरस्टँडिंग आणि ते क्लिअरली अंडरस्टँड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे ते अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्ही
त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकता सर. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, निफ्टी बँक निफ्टीचे काही दिवस ऑब्झर्वेशन करावं लागेल हे मुव्हिंग एव्हरेज लावून, आणि त्याच्यामध्ये काय मुवमेंट्स येतात हे तुम्हाला आधी अंडरस्टँड करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही ते वर्कआउट करू शकता. होपफुली थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू यू. अजून काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप वरती विचारू शकता किंवा फोन करून विचारू शकता. आजचं सेशन आपण इथेच थांबवतोय. उद्या संध्याकाळी आपण 5 ते 6 या वेळेत भेटू, जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. संध्याकाळी 6 वाजता आमच्या इथे नेटवर्कचा काही इश्यू तो माहीत नाहीये, मी आज इंटरनेट प्रोव्हायडरला विचारून घेतो, पण तरी आपण 5 ते 6 भेटू, जेणेकरून आम्हाला काही अडचण येणार नाही. होपफुली थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू यू. उद्या भेटूया लाईव्ह सेशनसाठी. थँक्यू व्हेरी मच. सुनील सर थँक्यू, अंजू मॅम थँक्यू, गुलाब सर थँक्यू, चेतन सर थँक्यू, अंजू मॅम नाईस थँक्यू, संजय जोशी थँक्यू सर, सुनील बेशेमॅन थँक्यू सर, थँक्यू 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 ऑल ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. तुम्ही स्पेशल वेळ काढून हे शिकण्याचा प्रयत्न करताय, दॅट इज अ रिअली गुड थिंग फॉर अस. हर्षद सर थँक्यू, राहुल सर थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट ऑल स्टुडंट्स व्हेरी मच. थँक्यू, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. उद्या संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत भेटू. अब्दुल वहाबजी थँक्यू व्हेरी मच. अनिरुद्ध सर थँक्यू, थँक्स अ लॉट. डॉक्टर अनिरुद्ध सर, Abdul sir, thank you very much. Thanks a lot. Take care. Bye bye. Have a great day.